तर आज आहे इलेक्शनचा फायनल रिझल्ट. तर मी सकाळी उठून निंबू पाणी गरम केला, कारण की मला पोट कमी करायचं आहे म्हणून. तर दुसरा दिवस होता आणि माझी मा इकडे चंद्रपूरचा खर्रा खात होती, मी इकडे चिकू तोडून खाल्ली आणि मग थोडंसं पाणी बिल का टेस्ट करू. मग का मी पण घेतला बुक्कानं मारला तोंडात, म्हणजे मी पण खाल्ला चंद्रपूरचा खर्रा. ते काही खर्रा नव्हता, ते फक्त मामीनं दिला होता तिळगुळचे लाडू, तर तेच भुरका झाला, ते आम्ही खात होतो. मग पूजा वगैरे केली, वंदना केला मग मी ना. मग जेवण गिन केलं का निघाली मग पुन्हा तयारी करून शुभ मोबाईल शॉपिंगमध्ये. आणि मग पोचली तिथं, दुकान होती बंद. मग गेली अंदर, चाबी वगैरे घेतली, मोबाईल घेऊन घेतला, खोला लागली. आज तर असं वाटलं की तुटतेच बाप्पा, ही चाबी तुटली नाही, बरं झालं. मग खोलली वगैरे. मग आज बहुत डस्ट होता. मग मी ना पूर्ण साफ केली. कस्टमर होते, त्यांना थोडं तिकडं वा म्हणलं, मग त्यांनी झाले. मग मच्छीला दाणे वगैरे दिलं आणि कस्टमरचं नाही का बिल पाहिजे नव्हतं, तर मग ते आम्ही पाहायला लागलो. इतका पाहिलो काही भेटलंच नाही. मग 3 वाजले तरी जेवण काही झालं नव्हतं. मग जेवण घेऊन केलं. मग मी लगेच निघाली शुभ मोबाईल शॉपिंग मध्ये. आबा पोचतो तर मग गायत्री पण आली आज शॉप मध्ये. आणि हे अंजली माझ्या चेहऱ्यावरची पिंपल ना केस काका दाखवायला लागली का बाई. मग तिचे ठेपा वगैरे लावून दिला आम्ही. गायत्रीचा जे सोन्याचा होता तर लावून झाला. आबा अंजलीनं आज पार्टी दिली, कोणत्या खुशी दिली का माहित नाही. आणि यानं माझा खाऊ घेऊन तिथे बसून गेला. मग मी एक घेतली, खाल्ली वगैरे, खाऊन घे झालं. मला भेटतच नव्हतं बाई, देईच नाही कोणी. मग मला नेट लागत होतं म्हणून मी अशी उचलली, पायानं उचलली. आबा मग गायत्री बाई शकलच नाही दाखवे का झालं का. मग दादानं टिकॉनचे चार्जर बनवले होते इतके सारे, तर त्यांनी एक बॉटल फ्री भेटली. मग का खूप सारे चार्जर होते. मग आम्ही उचलून एक एक करून ठेवायला लागलो, अंजली आणि मी. मग आज मी का केलं, अंजलीचा मोबाईल लपवूनच ठेवला, सायलेंट गिन करून टाकली, लपवून टाकली. यांनी मला विचारे कुठं आहे मी मला माहीत नाही ती चार्जर. मग हे भाऊगिन मस्त गिन नाही का तिला फोन लावा लागले अंजलीला. मी ना एकदम चालाकीनं बंदच करून ठेवली तिचा मोबाईल. मग असिमनं मग आमच्या दोघांना बाई किडनॅपच करून टाकलं, म्हणजे अंदर बेंडूनच टाकले, काही दर शटर वगैरे लावून टाकले. इतक्या रूम म्हणजे आम्ही एकटे फक्त 2 जण बाई. मग यानं खोला, आबा हिचं होत नाही, तर यानं मला सोडून दिलं एक तिथे एकटंच. मग घरी जाऊन पाहतो, मग पप्पा मस्त एकटे स्वयंपाक बनवत होते बाई. माझे पप्पा किती चांगले. मग माझे फॉलोवर्स न सबस्क्रायबर इतके वाव छान छान एकसारखेच होते. मग आम्ही जेवण गिन केलं, जेवण गिन झालं का लगेच मग शुभीनं माहिती आहे का केली, तिथं टाटामध्ये हात धुतली. पप्पा मस्त बोंबले, पागल आहे का म्हणे, असं करते का म्हणे. आब्बा बारी येऊन पाहिजे तर मस्त बँड वाजत होता. आज तर मस्त सुकूनची झोप लागणार आहे, कारण की रिझल्ट लागला पंजाला बाप्पा इकडं.